काही दिवसांपूर्वी बार्क इंडियाकडून लायसन रिन्युअल न झाल्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अनिश्चित काळासाठी टीआरपी डेटावर बंदी लागू करण्यात आली होती। त्यामुळे सर्वच मराठी आणि हिंदी मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाहीर होत नव्हते। त्यामुळे कोणती मालिका नंबर 1 आहे, कोणती वाहिनी नंबर 1 आहे, तसेच कोणत्या मालिकेचा टीआरपी घसरलेला आहे आणि कोणती मालिका बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि कोणत्या मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकून आहेत याचा अंदाज येत नव्हता। मात्र आता टीआरपी बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। प्रेक्षकांसाठी ही एक आनंद बातमी असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया टीआरपीच्या बाबतीत कोणती माहिती समोर आली आहे। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। दरम्यान आता मराठी आणि हिंदी मालिकांचे देखील टीआरपी रिपोर्ट येणाऱ्या आठवड्यापासून जाहीर होणार आहेत। मात्र या टीआरपी रिपोर्टमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे। नवीन अहवालानुसार बार्क पुढच्या आठवड्यापासून नवीन साप्ताहिक टेलिव्हिजन रेटिंग्स जाहीर करण्याची शक्यता आहे। मात्र हे नवीन नियमानुसार पहिले रेटिंग्स असतील। पण यामध्ये मुख्य बदल काय आहे तर या नवीन रेटिंग्समध्ये लँडिंग पेज व्ह्यूअर्स समाविष्ट नसेल। आता फक्त नियमित टीव्ही रेटिंग्स मोजले जातील। थोडक्यात पुढचा आठवडा लँडिंग पेज शिवाय नवीन टीआरपी फक्त रेग्युलर टीव्ही रेटिंग्स, कनेक्टेड टीव्ही मापन, स्मार्ट टीव्ही ॲप्स आणि स्ट्रीमिंग मापन यांसारख्या सुधारणांना अजून वेळ लागेल। पण लँडिंग पेज व्ह्यूअरशिप म्हणजे काय तर टीव्ही सुरू केल्यानंतर सर्वात आधी दिसणाऱ्या स्क्रीनवरील कंटेंट पाहणे। अर्थात तुम्ही स्मार्ट टीव्ही चालू करता, टीव्हीच्या होम स्क्रीनवर किंवा एखाद्या OTT टीव्ही प्लॅटफॉर्मच्या पहिल्या पेजवर काही चॅनल किंवा कार्यक्रम ऑटोमॅटिक दिसतात किंवा प्रमोट केलेले असतात। त्या पहिल्या स्क्रीनवरून एखाद्या चॅनलला मिळालेली व्ह्यूअरशिप म्हणजे लँडिंग पेज व्ह्यूअरशिप। आता बार्कच्या नवीन पद्धतीनुसार लँडिंग पेज व्ह्यूअरशिप टीआरपी मध्ये मोजली जाणार नाही। फक्त प्रेक्षकांनी स्वतः चॅनल निवडून पाहिलेला वेळ टीआरपी मध्ये मोजला जाईल। यामध्ये टीआरपी अधिक वास्तववादी आणि निष्पक्ष होईल, कारण केवळ होम स्क्रीनवर दिसल्यामुळे मिळणारी कृत्रिम वाढ यातून वगळली जाईल। दरम्यान टीआरपी रिपोर्टमध्ये केलेले हे बदल योग्य आहेत का? येणाऱ्या आठवड्यात टीआरपी रिपोर्ट जाहीर होणार आहेत, त्यामुळे टीआरपीसाठी तुम्ही उत्सुक आहात का? येणाऱ्या आठवड्यात मालिकांचे टीआरपी रिपोर्ट तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील का? या साऱ्याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।